बोरी खोडद गटामध्ये निवडणूक लागलेली आहे. तिरंगी लढाई आहे. तिथं राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहे कल्पनाताई काळे आणि शिवसेनेचे उमेदवार आहे जयश्रीताई खंडागळे आणि अपक्ष उमेदवार आहे कविता पवार. काय कशी लढाई असेल? अपक्ष उमेदवार तिथं निवडून येणारच. कसं काय येणार? कारण कसं काय? साहेबांचा उमेदवार आहे. कोणत्या साहेबांचा? पवार साहेबांचा. पांडुरंग पवार साहेबांचा. मग आता पांडुरंग पवार साहेबांचा उमेदवार आहे, बरोबर आहे, पण राष्ट्रवादीशी बंडखोरी केलेली आहे. मुळीच नाही. राष्ट्रवादीनी पवारांची बंडखोरी केली. असं कसं काय? पवारांनाच तिकीट पाहिजे, कारण पवारांनी ना त्या मतदारसंघ म्हणजे आमच्या गणाचं अतिशय उत्कृष्ट काम केलेले. म्हणजे काय काय कामं केली पाहिजे ते कामं केलेली. आता काही एक काम नाही केलेलं, बरीच कामं केलेली. मग तरी का नाही पक्षाने तिकीट दिलं? मग पक्षाने तिकीट पक्षाला आहे ना उमेदवार बदली करायचा होता, तिच्यामुळे नाही दिली. म्हणून ते अपक्ष उमेदवार उभे राहिले. आम्ही बघू, आम्ही आमचा उमेदवार निवडून आणू. लिमगाव गावातून मतदान होईल का? 100%. निमगावातून नाही, त्या गणातून पूर्ण मतदान पवार साहेबांना होणार. तो गण कुठून आहे माहितीये का? बोरी पासून तर कावळ पिंपरी पर्यंत. आपलं पिंपरी कावळ पिंपरी पर्यंत. मग त्या गणात कसं होईल? त्या गणात लागणार एक संभाजी शेठ आणि रिक्षा, हे दोनच चालणार. पण एका गणावर निवडणूक नाही ना होत. कोणत्या? अरे हा इकडचा गण आहे खोडत, तो खोडत म्हणजे जिल्हा परिषदेला, म्हणजे तुमचं म्हणणं आहे पांडुरंग पवार निवडून येईल ना, तिकडे खोडत गणातून नको का मतदान? तिकडे पण होणारच ना. तिकडे कामं केली का? हो, भरपूर कामं आहेत. आमचं पारगाव आणि निमगाव पवार साहेबांच्या सीटांना आहे ना लीड असणारे, आणि बाकीच्या गावांना लीड तोडून दाखवा म्हणावा, हे तुम्हाला चॅलेंज देतो. अहो वडगाव, येडगाव पासून मतदारसंघ चालू आहे. असू दे, पवार साहेबांची जी मतदान आहे, मत आहेत ना, ते पुढेच जाणार. किती फिरू दे. आता माणसं दबावाखाली हे करतात, पण शेवटच्या क्षणी माणूस बरोबर तिथे गेल्यावर माणसाचे बरोबर हे करतात. माणसं दबावाखाली कोणाचे आहेतच ना. आता सगळी गाव सराव माणसं आहेत, बोलायला घाबरत आहेत, पण ज्याला मतदान करायचं तो तिथंच करू शकतो. मतदान ठीक आहे, पण माणसं दबाव म्हणजे कोणाच दबाव आहे? मग पांडुरंग पवारांचा दबाव पाहिजे गावावरती का त्यांच्यावर दबाव? नाही, त्यांच्या गायला मतदारांवरती दबाव येतोय. कोणला द्यावा? सगळी जवळचीच माणसं आहेत, पण त्यांनी काम केलं त्याच्या पाठीमागेच राहणार आहेत ना. लिमगाव मध्ये सगळीच काम पांडुरंग पवारांनी केली का? आणि मग शरद सोनवण्याने केलेली आहेत काही, पण त्याच्यात काही पवारला 60% गेले तर शरद सोनवण्याकडे 40% राहतील. पण हे नाही होणार, पवार साहेबाला जास्तच पाडणार. निवडूनच येणार. निवडून लागायलाच पाहिजे 100%. तुमच्या गावचे म्हणून? आमच्या गावचा उमेदवार आहेत तर गावचा आहेतच ना, म्हणून तुम्ही असं म्हणता ना तुमच्या गावचं. मुलीच नाही, आम्ही पहिल्यापासून राष्ट्रवादीचे पहिल्यापासून आहे. आमचं मत पहिल्यापासून पुणे असो, आम्ही कोणाला दिलंच नाही आणि आजही कोणाला देणार. मग आता रिक्षाला द्यायचं का? देणार रिक्षाला. आता ते कोण राष्ट्रवादीचे, त्यांना निलंबित केलं. आमचा उमेदवार आहे ना राव, असं कसं काय बोलतो तुम्ही? कोण निवडून येईल मग? संभाजी शेठ आणि सारिका पवार. क्रॉस? नाही, क्रॉस चालणार. कविता पवार? कविता पवार क्रॉस चालणार. क्रॉस करायचंच. तुम्ही करणार का? हो. तुमचे गाडगेचे उमेदवार आहे तिथे ते? आम्ही तुम्हाला पहिलं काय सांगितलं, आम्ही एकमेव राष्ट्रवादीचे. आम्हाला आमचा उमेदवार पाहिजे. भले आमचा उमेदवार पारडाई बी उद्या 5 वर्ष आमची नाही कामं झाली तरी आम्हाला काही फरक नाही पडत. तुमचा उमेदवार कोणता मग, गाडगे का पवार? पवारच. म्हणजे पंचायत समितीला गाडगे ते तुमचे नाही, ते शिवसेनेकडून आहे. पण पांडुरंग पवार तुमचा उमेदवार आहे. पांडुरंग पवारांवरती निष्ठा आहे, त्याच्यामुळं हे पांडुरंग पवारांचे समर्थक सांगतात की पांडुरंग पवारांचा विजय होईल. हरकत नाही, 7 तारखेला मतदान आहे, 9 तारखेला कळल विजय कोणाचा होईल. गणेश चोरे, शिवनेरी संवाद, निमगाव सावा.